माझे नाट्यछटेचे नाव आहे. मी कोण होणार? पाहुणे घरी आले की सालेच टाइमपास होतो, पण त्यांच्या एका प्रश्नाने मला जाम राग येतो. काय म्हणताय? असा कोणता प्रश्न आहे? अहो थांबा थांबा, सांगतो. जगातला सगळ्यात मोठा प्रश्न, कोण शौनक, तू मोठेपणी कोण होणार? आता याचं अगदी साधं सरळ उत्तर आहे, मी मोठेपणी मोठाच होणार ना. पण ह्यांना कुठे कळतंय, म्हणून मी वेगळं उत्तर देतो. मी मोठेपणी पायलट होणार, पायलट. ज्यांना साधी गाडीची ड्रायव्हिंग नाहीये, पायलट ऐकून त्यांच्या पायलटला कापायला लागतात आणि मग बोलतात तसे. नको रे बाबा, ट्रेन हरकत तरी होतात, नाहीतर क्रॅश तरी होतात. आता मंडळी, तुम्हीच मला सांगा, जगात रोज हजारो ट्रेन येण्या करतात, ते क्रॅश होतात का? नाही ना. असो, मी एकदा म्हटलं मला रेल्वेचा टीसी व्हायचा आहे, तर मंडळी लगेच खुश होऊन कशी म्हणाली, अरे वा, आम्हाला कन्फर्म तिकिटे मिळतील. म्हणजे मी मोठं होऊन जे काय होणार यात ते स्वतःचाच फायदा शोधतात. कसं म्हणून विचारताय? आता बघा, मी म्हटलं मला डॉक्टर व्हायचंय, तर फुकटच्या पेशंटची येणं आत्ताच तयारी. मी म्हटलं मला इंजिनियर व्हायचंय, तर म्हणतात कसे, आम्हाला हे घर बांधून देशील ना रे? काही काही पाहुणे तर इतके खडूस असतात की आमच्यासारख्या लहान लहान बाळांच्या स्वप्नांचा कचराच करून टाकतात. मी एकदा म्हटलं मला आर्मीत जायचंय, भारत माताची सेवा करायची, तर माझ्याकडे बघून म्हणतात, आधी पोटाचा घेर सांभाळ बाबा. पण सगळेच पाहुणे असे नसतात, काही काही पाहुणे आपलं कौतुकही करतात. मी एकदा माझ्या दूरच्या मामाला म्हटलं, मामा मला टीचर व्हायचंय, तर त्यांनी लगेच शबासकीची थाप दिली आणि म्हटला, शबास, शिक्षक हो आणि उद्याचा नवीन भारत घडव. ते ऐकून एवढं छान वाटलं की सगळे पुढचे अर्धा दिवस सगळे शिक्षक कसे शिकवतायत तिच्याकडे अगदी बारीकीने लक्ष देत होतो. एवढंच नाही, बिल्डिंगच्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना गोळा करून